पेशवाई पद्धतीने त्यांनी न करता आम्हाला एकदा तुम्ही खुलेपणाने आमंत्रण द्या की आम्ही आव्हान स्वीकारायला तयार आहे, तुम्ही भिडा, आम्ही भेटतो, बिनधास्त भिडा. ही जी पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे त्यांना एक आव्हान आहे. तसेच जो आमचा भीमसैनिक योद्धा जो या आंदोलनात शहीद झाला त्याला सुद्धा आम्ही आमच्या सर्व आंबेडकरी अनुयायीकडून त्याला आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि त्याचं कार्य हे देखील नेहमी राहील, आमच्या घरात राहील. असे आतापर्यंत आमचे भीमसैनिक भरपूर गेलेत, असे शहीद झालेत, आम्हाला काय फरक नाही पडणार असे गेले तरी अजून आम्ही तयार होत आहोत. तुम्ही जेवढा अन्याय सहन करण्याची ताकद आम्हाला देत राहाल तेवढा आम्ही अन्याय सहन न करता त्याच्यावर मात करू. आणि असे भरपूर भीमसैनिक या संविधानासाठी बाबासाहेबांच्या नावासाठी मरायला तयार आहेत. त्याच्यातला आम्ही आहे, आमचा पक्ष आहे, आमच्या संविधानाचा भीमसैनिक आहे. एवढे बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र. या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे आनंदभाऊ साळवे सर आपल्या संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांच्या प्रती आदर सन्मान व्यक्त करून त्यांना वंदन करून आज या मंचाला उपस्थित असलेले विशेष व्यक्त करण्याकरता आलेले सर्व आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी संघटना, पक्ष या सर्वांतर्फे निवेदन करतो की आजच्या या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळामध्ये 3 मंत्री होतात. एक मुख्यमंत्री शपथ घेतो आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतात आणि त्यांनी शपथ घेतल्याच्या काही तासानंतरच का कोणास ठाऊक की भारतीय संविधानावर कोणतरी दगड मारतं, कोणतरी त्याला डोका मारण्याचा प्रयत्न करतं, कोणीतरी त्याला तोडण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं हे कोणाला सांगायची गरज नाही आहे. आमचे नागरिक आणि जबाबदार पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची काय दुर्दशा झालेली आहे. आमच्या भाऊंनी सांगितलं की आम्हाला वाईट वाटतं की आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलायला लागतं, भाग पाडतं, परंतु सगळेच पोलीस अधिकारी त्यातले नसतात आणि आम्हाला हे चांगलं माहिती आहे. कारण की आमच्या आंबेडकरी चळवळीला वेळोवेळी पोलीस प्रशासनाने हात भरून मदत केलेली आहे आणि करत आलेली आहे. परंतु आंदोलन करण्याची आमच्यावरती वेळ काय येते तर त्याचं कारण असं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये आताचा जो ट्रेड झालेला आहे की काहीतरी करायचा मागच्याच वर्षी असाच एक ट्रेड झाला होता. खासदारकीचे निवडणुका गेल्यानंतर इकडच्या एका चौकामधला निळा झेंडा तोडण्यात आला होता, त्याच्यावरूनही बवाल झाला. परंतु आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी यांनी संघटनाने सगळ्यांनी एकत्र विचार करून कुठेतरी वातावरण बिघडू नये म्हणून तिथे समाजाला शांत करण्याचं आवाहन झालं. हे जिल्हे आहेत, परभणी झाला, अहमदनगर झाला, रेड झालं आणि या अन्यायग्रस्त जिल्ह्यांमध्ये जर असे प्रकार होत असतात, वारंवार होत असतील, होत असतील, प्रत्येक ठिकाणी होत असतील तर अशा वेळेला मला सरकारला सांगणं हे आहे की तुम्हाला हे अत्याचारग्रस्त हे जिल्हे दिसत नाही का? त्यांना तुम्ही अन्य अत्याचारग्रस्त दलित आपल्या अत्याचारग्रस्त जिल्हे म्हणून घोषित का करत नाही? तर आमचं सरकारला पुढं आव्हान आहे की आम्हाला आम्ही अगोदरही बाबासाहेबांच्या साक्षीने या पुण्याच्या साक्षीने आम्ही इथे आंदोलन केलेले आहे की या अन्य अत्याचारग्रस्त जिल्हे असतील किंवा ह्याच्यासाठी झालेल्या केसेस असतील, त्या केसेस झालेल्या फिर्यादींना तुम्ही पोलीस संरक्षण देणं आता खूप कमी आहे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सिक्युरिटी न देता आम्हाला जर